आणि शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेनं महापालिकेच्या माध्यमातून डिस्कनेक्ट केलेल्या वायफायच्या बदल्यात विलेपार्ल्यात घेण्याची तयारी मनसेनं केली आहे। आज राज ठाकरे यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ विलेपार्ल्यात होतोय। मात्र हा उपक्रम अनधिकृत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। त्यामुळे दादरमधला राडा पुन्हा विलेपार्ल्यात रंगण्याचं चिन्ह आहे। शिवाजी पार्कचा बदला विलेपार्ल्यात सुरू होतंय मनसेचं पहिलं वायफायच्या मुद्द्यावर शिवसेना मनसे पुन्हा आमने सामने। मुंबई या मुंबापुरीत शिवसेना मनसे पुन्हा आलेत आमने सामने। मुद्दा आहे वायफाय सुविधेचा। नागरिकांना विशेषतः युवकांना वायफाय देण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा रंगली आहे आणि त्याच स्पर्धेतून एकमेकांचे वायफाय अनधिकृत ठरवले जात आहेत। या राड्याचा पहिला अंक रंगला शिवाजी पार्कमध्ये। मनसेतर्फे शिवाजी पार्कमध्ये सुरू करण्यात येणारं वायफाय शिवसेनेनं महापालिकेच्या माध्यमातून डिस्कनेक्ट केलं। त्यामुळे चिडलेल्या मनसेनं विलेपार्ल्यात तातडीनं या सुविधेसाठी यंत्रणा उभी केली। कुठलंही खोदकाम न करता वायफायच्या नेटवर्कसाठी इमारतींवरून केबल टाकण्याचं काम पूर्ण करण्यात आलं। प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, जॉगर्स ट्रॅक, शहाजीराजे भोसले मार्ग, हनुमान रोड या ठिकाणी नागरिकांना वायफायची सुविधा विनामूल्य उपलब्ध होणार आहे। तर या वायफायचा स्पीड 2 MBPS असेल। मोबाईल धारकाला इंटरनेटवरून अनलिमिटेड डाउनलोड सुविधा मिळणार आहे। मनसेच्या या उपक्रमाला महापालिका आणि पोलिसांची परवानगी नसल्याचा दावा शिवसेनेनं केलाय। त्याचबरोबर रविवारच्या राज ठाकरेंच्या कार्यक्रमालाही शिवसेनेनं विरोध केलाय। पण त्याने कुठल्याही प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या नाही आहेत। आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये विचारल्याच्या नंतर त्यांच्याकडे कुठल्याही रीतसर परवानगीसाठी अर्ज नाही आहे। तसंच पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा त्यांची कुठलीही अर्ज आम्ही आज तपासून आलो आणि आमची तक्रार पोलिसात दाखल करून आलेलो आहे की त्यांच्याकडे कुठलीही परवानगी त्यांनी मागितलेली नाही आहे। आणि नियमबाह्य जर अशा पद्धतीने काहीतरी स्वस्त हे बघण्याचा प्रयत्न जर होत असेल तर त्याला शिवसेना विरोध करेल। तर दुसरीकडे शिवसेनेच्या विरोधाला किंमत न देता हा उपक्रम करूनच दाखवणार असा निर्धार मनसेनं केलाय। तुम्हाला सांगतोय की शिवसेना जुन्या काळातल्या अजून त्या कार्यक्रमांमध्ये आहे। हा अक्षरशः वेगळा आधुनिक प्रकार आहे ज्याच्यात परवानग्या सुद्धा वेगळ्या प्रकारच्या असतात। आम्ही आमच्या साईडनी फुलप्रूफ आहोत। त्यांना कुठचंही काम करायला जमत नाही। मैं ती जुनी म्हण तुम्ही ऐकली असेल की खुद के हाथ टूटे हुए और दूसरा कोई काम करता है तो उसके रास्ते पर पत्थर फेकते हो, तसा विषय त्यांचा झालेला आहे। आमच्याप्रमाणे आम्ही फुलप्रूफ आहोत आणि आमचं ठरल्या वेळेप्रमाणे उद्घाटन होणार। शिवाजी पार्कमध्ये वायफायवरून राडा झाल्यावर आता विलेपार्ल्यात त्याचा पुढचा अंक पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे आता या वादात महापालिका आणि पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।